समाजात खेळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। ते केवळ शारीरिक तंदुरुस्तीबद्दलच नाही, तर ते मानसिक आरोग्य, सामाजिक कौशल्य आणि शैक्षणिक यशासाठी देखील योगदान देतात। शैक्षणिक क्षेत्रातील गजबजलेल्या स्पर्धात्मक जगात जिथे प्रत्येक मुलाला ते सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, खेळ मुलांना त्यांच्या भावनेचे प्रसार करण्यासाठी, आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक आत्मा प्रतिमा विकसित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ देतात। खेळाद्वारे मुले ध्येय ठेवण्यास, आव्हानांवर मात करण्यास आणि यशाचा आनंद अनुभवण्यास शिकतात। त्यांच्यात लवचिकता देखील विकसित होते, कारण ते अडथळे आणि तोटा यातून परत येण्यास शिकतात आणि टीम वर्क आणि खेळाडू वृत्तीचे महत्त्व समजतात। खेळांमध्ये नियमित सहभाग घेतल्याने तणाव कमी होण्यास, मनस्थिती सुधारण्यास आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते। डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व निमशासकीय आश्रम शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व निमशासकीय आश्रमशाळा, केंद्र आश्रमशाळा तवा या ठिकाणी 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर असे 3 दिवस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ह्यामध्ये कबड्डी, खो खो असे अनेक खेळ विद्यार्थी खेळाडू खेळणार आहेत। सांघिक व वैयक्तिक स्पर्धा असणार आहेत। ह्यामध्ये तवा आश्रमशाळा, चिंचले, धुंदलवाडी, महालक्ष्मी आश्रमशाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। ह्यामध्ये मुलांना खेळाचे महत्त्व मुलांना समजावे, तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी क्रीडा स्पर्धा असतात। ह्या कार्यक्रमात सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रकल्प अधिकारी, अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व निर्भीड पत्रकार संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष निलेश कासट उपस्थित राहून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू।